गळा माऊली लय मोठा घोर झाला गळ्या, बेकार नाम झाला गळ्या. हा मग गळ्याशी येला आता सारं घाटीशी येलाय बाबा, बेकार बेकार झालंय. झालं रे बा, काय झालं, काय घाटी झालं तुया? अरे गळ्या माऊली काय सांगू तुले गळ्या, त्या नामदेवनं त्या कंदील उड्यान पकडलं गळ्या आम्हाला रंगी हात. त्या उमराईतलं का वरची मा मांडीवर झपेल होती बा, आम्ही गप्पा मारून राहतो बा, त्यानं पकडलं गळ्या आम्हाला तडीसा. मी तुला सांगू की सांभाळून राह बरं, सांभाळून राह, पकडल्या जाशी. पण तू गोट नाही घेत ना भाऊ. हा तू वय वयच करतो आणि ते अर्ची त्याच्यापेक्षा वय वय करते. हा तिले कसं तुला भेटल्याशिवाय गमतच नाही भाऊ. आणि तुला म्हणून राहिलं माई सेटिंगला, तू माई सेटिंगला यायला तयार नाहीस का? तू सांगतो माई सेटिंगला माई सेटिंगला असं म्हणून राहिला बाळा. अरे मा घाटीशी येलाय ना बा रे, जीव द्यायची पाहिजे येलाय. आता या नामदेवनं जर मा घरी मा बायकोला जर सांगितलं की बसले का मा ढोंग नाही साल्टच काढते माई बायको, जरा सगळी विचार करणार नाही माया. अबे बबन्या तू येतं जाऊ दे गड्या, तू माणसाही जातास 2-3 दिवस घरी नाही गेला तर बायको काही करणार बी नाही. पण त्या अर्चीचं पाहिनं, अर्चीचं पाहिनं, त्या अर्चीच्या नवऱ्याला त्या शिवलाले जर त्या कंदील बुड्यानं नाही तर नामदेवनं सांगितलं तर मग किती बुरी गोट आहे मग अर्चीची, सांग ना तू. अर्ची अरे ते दबत नाही रे गळ्या, नवऱ्या फवऱ्याला काही अशी झाटही समजत नाही ते. हा हा माईच गुंडी फसेला आता. मा बायकोला एक तर मी पहिलेच घेतो बाबा, आणि त्यातल्या त्यात आता या दोघांनी मला पकडलं बी. बस आज म्हणजे आजची तर नाही लागून आला आता. काय दबत नाही? अबे बाबू शिवल्या बाबू बंद्या गात फिरून आला तिला पायाले. बस ते जर आज दिसलीस ती तिथं झुपुटच पडलं असतं, तुला सांगतो मी. आताही तो अर्चीला घरी नाही येऊ देत ना रे, पाय तू. हा घरी जर अर्ची गेली की नाही बस तिचा हेलाच पाडते तो. त्या अर्चीचा विशेष नको काढू, तिचं ते पाहिन. मा पण माई गुंडी फसेल आहे ना आता, मा कसं करशील? हा मा कसं काय हे निपटीन गळ्या. तू बिंदास राह गड्या, माणसाचं काहीच होत नाही, बाली भाका होत नसते. तू टेन्शन घेऊ नको. हा आणि हाय हाय काय करू नको. तुझी बायको काहीच करत नाही आणि नामदेव सांगत नाही त्या घरी, ना तो कंदील बुड्या सांगत, काही कोणी सांगत नाही त्या घरी. टेन्शन घेऊ नको तू. नाही गड्या नामदेव हो काही सांगणार नाही, पण त्या कंदील बुड्यावर मा भरोसा नाही. ते बुडं कुठे पचकीन याची काही गॅरंटीच नाही हो. हा त्याने एक तर कसं चवरी सवय आहे साऱ्या गावाची. नाही यायनं तर पकडलंच म्हणा तुम्हाला, पण मग काही झालं असेल ना तुमचं, हा की तसेच बा एकामेकाच्या तोंडाकडे पाहत होते तुम्ही. आता काही कशात काही नाही बा रे, तरीसा नुसतं गप्पा मारत होतो बा आम्ही, काहीच नाही. आणि त्या गप्पा मारता मारताच पकडलं त्याईनं. हा पुढचं मागचं काहीच झालं नाही, शेंडा बुडूक नाही झालं काही. गप्पाच मारून राहिले ते, कुठे टेन्शन घेऊन राहिले ते. दोस्ती मारतात गप्पा, कुठे एवढा डोक्याला ताप घेऊन राहिला गड्या. हा मग काही भेऊ नको तू. असा म्हणजे माणसानं कसं छाती काढून चालला पाहिजे. हा भेलं नाही पाहिजे. अबे पण फाटते ना माणसाची बाबा. एक तर त्यानं कान पकडलं ना आमचं दोघांचं, एक तर कोणाला माहित नव्हतं बाबा. आता साऱ्या गावात माझून होईन ना हे. हा कोणी लगा दारी उभं नाही करणार ना. बबन्या माणसाचं काहीच नसते होत ना गड्या. बदनामी होते तर बाईची होते, माणसाची नाही होत. माणसालाच म्हणतात वा वा चांगलं गेलं गड्या, हा तू मर्द माणूस आहे असं म्हणतात. हा बाईले फक्त शिनाल राहण असे तसे काही शब्द म्हणतात लोक. हा तिले नाव वडे ठेवतात बाईले, माणसाला नाही ठेवत. माणसाला सारी मुंबायाटी. त्याचा काही बालबाका होत नाही. तू काही टेन्शन घेऊ नको. बदनामी होईन तर त्या अर्चीची होईल. लोक नाव बोटं ठेवतील तर अर्चीले ठेवतील. तुला काहीच होत नाही. टेन्शन घेऊ नको, बिलकुलच टेन्शन घ्यायचंच नाही. पण त्या अर्चीची बदनामी नाही व्हायला पाहिजे ना. हा लेकाजी तिनंच काय केलं समजा. आता तिकडे कसं घरी भागत नाही तर इकडे पाहिलं तिनं. हा तिची काय दोष आहे तिच्यात? काही गॅरंटी देऊ नाही शकत गड्या. बदनामी तर होईनच, तिचीच होईन जास्त बदनामी. तू इथं काही होत नाही. हा पण तू आता मुकड्यानं घरी जाय, गरम झप तू आता. हा काय आता डोक्याला ताप घेऊ नको. बरं बा माऊली जातो बा घरी जातो. हो जाय. थांब बाबू बबन्या, तो शिवल्या कसं तू वाटच पाहून राहिला. तू कधी दिसतं त्याले कधी तो तुला जोडते. हा तो तुझ्या पुरा पत्यावरच आहे, त्याला सारं माहीत पडेल आहे भाऊ. थांबतो त्या बजेटच आहे बबन्या. आता त्या पाठीचे साल्टच ओढे देतो शिवल्या. आता नाही गोड घेत तो. हा हा वरचे तू काही नाही सांगून राहिली ना मला. हा तू काय नाही, तू कुकडे फिरून राहिली मोकाट्यासारखी. तू आता कसं तू कसं खोल नाही देऊन राहिली ना. थांब तुया कोणता शाकीर आहे मला तोच पकडू दे मला आता. त्याला कसं अडीचा कान धरून आणलं. हा आणि तुया देखत त्याला कबुलला म्या की मग बरोबर तू कशी वक्षीन. नाही तशी काही तू सांगत नाहीस. आता पहिले बबन्या घरी चाल तू आता. हा बबन्या कसं गावात दिसून राहिला आणि तुझी बायकोही दिसून नाही राहिली. या दोघांचं काही ना काही झांगड आहे भाऊ. हा या दोघांशिवाय नाहीच आहे काही. एक तर तुझ्या पोराने सांगितलं ना तुला भुसण्यानं की अशी भानगड आहे म्हणून. चाल आता पहिले कसं बबण्याचा पिशियार काढायचा. चाल बबण्या घरी आता. घरी चाल, त्याच्या घरून ओढत आण छायाचा अटीसा. हा तुझ्या घरी. आणि मग तुझ्या बायको देखत कसं दोघांचे कान उचल. काय आहे दोघांचं भांड तर ते कसं फोडाच लागेन आता.
चाल शिवल्या, चाल आता पहिले हे काम करतो. आता आता बस, आता काही मागे पुढे पाहू नको. या दोघांचे कसं पिशार काढ आता. दोघांच्या ढुंगणाई साल्ट उडत आता. बस झाली हे नाटकं आता. बबनेल पाहते रे बुवा मले, आणि मग पाहतो मग बायकोवरची आता. ते लय वय वय सटसट करून राहिली ना. बस आता तिचा बजेटच आहे. बस झाला तिचा लाड आता. आपण म्हणतो बाईची जात काय करा, पण ते वाया जाऊन राहिलं ना. वाया जाऊन राहिलं नाही. बाबू बबन्या, आलोच रे मी, आलोच. अरे आपल्या आजच्या दिवस बकऱ्या नेशील जाकडे. रे भाऊ, बकऱ्या नेत मी चालेल बा. लोक चालवून नेत बा. मी नेत त्या बकऱ्या बेले का. हरी मला अर्जंट काम आहे गड्या. कसं बायकोला दवाखान्यात न्याय लागते म्हणून राहिलो तुले. कसं आजच्या दिवस आपल्या बकऱ्या घेऊन जा. चारण कोणाचे चालल्या चालतात ना, कोणी काही म्हणत नाही तुले. मधाच भाऊ दुसरं कोणतं काम असेल ना ते सांग मला तू. पण कसं ह्या बकऱ्या चालल्या नको सांगू बा. लोक कसं धुऱ्यावर उभं करत नाही. आणि कसं तू बकरी एखादी मेली फेली, कोणा काही पायजन म्हणजे एखादा काही फिपेल असलं बा, तर फालतू मग घरावर बोटे. देशील तुम्हाला 300 रुपये रोज. पण तुझी बकरी मेली तर 12,000 वसूल करशील ना तू माझं. दुसरं काय सांगू तुला, धसं उपटाय सांगू. माझं दुसरं आहे तरी काय. अरे ह्या बकऱ्या जात गड्या माझं. असं हे कसं मुकई गहू आहे रे का, उपाशी मरी ना घरी. म्हणून राहिलं तुले. आणि आपल्या बकऱ्या तेवढ्या साऱ्या भाऊ. माझा भाऊ मी जात नाही भाऊ. त्या बकऱ्यां घोडून हत्ती चालायला आपण अजिबात जात नाही. आपल्याला ते अजिबात सांगायचं नाही भाऊ. आपल्याला कसं दुसरं काही काम असेल तर सांगतो उभाटी. बरं बा, आता दुसरं तर काही काम नाही बा. मी काय सांगतो तुला, आता ह्या बकऱ्या चालणं होत्या आपल्या कसं दवाखान्याचं काम आहे म्हणून राहिलो मी तुले. पण आता जाऊ द्या, तू नाही म्हणून राहिला तर कसं आहे. माझा दोन विषय नाही म्हणायचा नाही, पण लोक कसे चालू देत नाहीत बा बकऱ्या, त्यामुळे मी काही नेत नाही बा त्या बकऱ्या. अंबादास काय बुडे बा, काय म्हणता. अरे गडो, आपल्या गावातलं काही काना माहित पडले की तुम्हाला. कोणतं कान आहे बुडे बा, काय झालं बा गावात. बापा, त्या शिवल्याची बायको बबण्यासोबत चालू आहे. तिचं अमरेत पकडले ना रे बापा. कान करतानी. अरे ते आपल्या गावातली अमराई नाही का, ते रोमन लावली ना बापा या शिवल्या बायकोनं त्या बबण्यानं. रंगे हात पकडले ते. कोण पकडलं कोण. कोंदिल्यानं नामदेवनं पकडले बा अमराई मध्ये रे दोघे जण. ते झांगड चालू होती ना. तिरले का ह्या बाया काय करतील बायाची काही गॅरंटीच नाही बा. अरे बा, या वर्षी एक पोरगा आहे ना बापा. सांगा आता या वयात काही लफडं करायचं काम आहे बा. अरे बबण्याचे लग्न व्हायला बा साल्याचं. हाई इकडे तिकडे साधा तोंड मारून राहिला. या बदलली भाऊ आता लोक गोट नाही घेत. आता कसं तेच पाहिजे लोकांनाही. पण या बबण्याला घरी भेटत नाही का, इकडे तिकडे तोंड घालते. घरी तर बमणे पळून राहिली. बायकोले स्वतःच्या लेकर होऊन नाही राहिले आणि इकडे तिकडे इले तिले फिरून राहिला. सांगा आता यावरची लागायचं काही काम आहे का बबण्याले. अरे बाबा, घरी काऊन नाही बम पळून राहिली. सारी कसं इरीचं पाणी इकडे आठवणं चालू आहे ना दुसरीकडेच. मग घरी काय कुकडे झिरा लागणार आहे. कुकडे पाणी लागणार आहे. घरचं वाहून राहिलं तसंच बघाईत. म्हणून तो बबण्याला लेकर नाही होऊन राहिले. इकडे तिकडे कसं तोंड मारून राहिला तो, घरची भाकर वाहून राहिला. बबण्याले लेकाले काही जराशी लाज नाही बा. आता सांगा, एका लेकराच्या माझ्यासोबत लफडं करून राहिला आणि जवान त्याची बायको सोडून देऊन राहिला. ते बाई याची बायको दिसायला किती चांगली आहे, टाप आहे बाई. आणि इकडे तोंड घालते साला. काही लाज वाटते बबण्याले. कोणाला गोड नाही लागत रे, कोणाला गोड नाही लागत. दुसरं सारेलेच गोड लागते, पण घरची कशी गोड नसते लागत ना. बोर होत असते माणूस. म्हणून तो कसं चो बदल करून राहिला ना बबन्या. तो हुशार आहे बबन्या. हो बाबा, त्या शिवल्या त्याचा दोस्त आहे ना, बबण्याचा दोस्त आहे ना. आणि शिवल्याच्याच घरी त्यानं खिंडार पाडलं बाबा. त्याची बायको पटवली. सांगा आता मग दोस्ताचा दोस्तीवर विश्वास राहिला काय. काही नाही राहिलं पहिल्यासारखं. दोस्ताना दोस्तीने गेली आता सारं मतलब आहे दुनियाली हे. जिकडे सरकं होईल तिकडे लोक सरकं करायला नाही लागेला जाता. पहिल्यासारखी इमानदारी नाही राहिली दोस्तीत. पण पहिल्या दोस्तानाही गेला आता, आणि पहिल्यासारखे लोकही राहिले नाहीत भाऊ. सारे बेमान राहिले. आपलं सरकं कसं होईल हेच लोक पाहतात भाऊ. आता सांगा ना, हेच उदाहरण मोठं आहे ना आपल्या. शिवल्याचा आणि बबण्याचा गाण दोस्ताना आहे. आणि बबण्यानं शिवल्याची बायको फुटवली. सांगा मग आता राहिला दोस्तीवर विश्वास माणसाला. विश्वास घातच आहे की नाही आता. लिहू काय ना, घर को लिहू काय. याच्यात काय होईन काही सांगता येत नाही. दोस्ताची बायको म्हणजे आपली मायसारखी आपण समजू, पण आता ती गोट राहिलीच नाही. ते म्हणजे आपली प्रेमिकाचा असाच विषय व्हायला आता. घरी कोणाला उभं नाही करायला पुरत बा. हे काही पुरत नाही बाबा. असे लपडे होतात मग. चला पहिले पाहू ना आपण आता गावात काय माजून चालू आहे तर. चला शिवल्या काय करते आता, काही नाही तर. चला बा, चला पाहू काय. चला. काय बुडे बा, कुकडे गेलते काही घाई गडबड ना आले बा. पाहुणे बा, काय सांगा तुम्हाला, काही गडबडच तशी आहे. आज कांड पकडलो, कांड. काय बुडे बा, कोणाचं कांड पकडलो हो बा. कोण एवढे उतू आले आपल्या गावात. काय कोणाचा झमेला आहे बापा. बबण्यान तेवरची शिवल्याची बायको, ते दोघ जण अमराईत बसले होते ना बापू. ते तर चालू होतं ना. आम्ही ना आमच्या डोळ्यानं पाहिलं बापा. लाईव्ह पकडले आम्ही ना त्याचं लफडं.
हो नामदेव न म्या. अरे बेकारच नांदा हो बा बुडे बा हात का हो बापा. मग काही फोटो गिटो काढले त्याची फोटो गिटो काही मोबाईलमध्ये आणलं असेल तुम्ही काढून टाका ना. काचे फोटो काचं काही हा नामदेव चालू देत नाही ना भावा. हा नामदेव तर बाहेर मोबाईल नाही काढू देत. नाही तर मी आता पुरी व्हिडिओ शूटिंग आणली ती याची काढून लफल्याची. पण हा गडी गोट नाही घेत ना नामदेव. तुलेच माहिती आहे कसा आहे तर बुडे बा. एवढं राजा तुम्ही लफडं पकडलं. अरे आम्हाला फोन नाही केला राजा. आम्ही आलो नसतो का तर दिसा. आलो नसतो का. 2 झपके मारलेस ते दोघायली लफडे खोरायले. बापा मी तर लाख फोन करा असं मला वाटे. कोणाली फोन गावातलेले बंदेने बोलवून घ्या. पण हा नामदेव गोटना घेणं याले मोठा कळवळ आहे गळ्याले. हा गडी म्हणे नामदेव यायचा कसा पचकाने झाला पाहिजे म्हणे गावात. तुम्ही कोणाला सांगता नका. पण मा काही पोटात गोट राहत नाही भाऊ. सांगितल्याशिवाय मा काही भागतच नाही. त्यातून मला भूकच नाही लागत. जेवणच जात नाही कोणाला काही सांगितलं नाही तर. अरे काय राजा बुड्डेबा तुम्ही काल त्या नामदेव मामाचं ऐकलं राजा. कचकन मोबाईल काढते खचकन शूटिंग काढून आणते. अरे गावानं पाहिली असती ना राजा. मजा यायली असती. तुम्ही काय माणसं आहे बा एवढे मोठे राजा तुम्ही हुशार. आणि काही गदे कामं करून आले बा. शूटिंग हो तर नामदेव काढू देते मला शूटिंग. त्याने तर मला तरीच खेट्ट मारले असते नामदेव ना. गावातल्या बाईची बदनामी करता का म्हटलं असतं त्यानं मला. लय लफडा द्यायचं पण त्याला लय कळवळा असते नामदेवले. तो असला की काहीच होत नाही शूटिंग आणि फिटिंग आणि फोटो मोठं. बुडूबा तुमच्या मागं पाहणं बबने येऊन राहिला ना. बापा रे खरंच बबने येऊन राहिला गड्या. चाल गड्या मी जातो रे बा पाटील. हो पाटील जातो रे बा मी येतो. बा ना बुडूबा तुम्ही काल चालली. अरे नाही रे बापा तू म्हणे बा या बुड्यानं अटीचा सांगितलंय कसं ते डाऊट होते ना. मी त्याला नाही म्हणेल आणि मी सांगत नाही म्हणून मग मी जातो रे बापा आता. हो जा बुडेबा आम्ही पाहतो काय त्या बबण्याचं. माझी का आफतच आहे बा. बबण्यानं पाहिलं का रे बा मुली अटीचा. हा तो म्हणेन मुलं का बुडा काही यायला एक चौकरा याचा घोर आहे काचा. काही कोणाला सांगायला पुरत नाही रे बा. झाकली मूठ सवाला काही ठेवायला पुरते बा. नाही तर मग आपल्याला मार खा लागेल बायच्या त्या कांडात. बबने येऊन राहिला आडव्या हाताने हे आता यायले. येऊ द्या पाटील पहा तुम्ही कसा घेतो मी त्याला तर पहा ना. बबन मामा या ना इकडे. आले बोलव बा हा पाहुणा आता. काय याचं साऱ्या गावात रिकाम चोट वाटते राखायला गाचा. आता हा काय बोलवते मुली. बबन भाऊ या ना इकडे. काय राजा काय विचार करून राहिले हो. आवाज देऊन राहिला राजा तरी येऊन नाही राहिले बा. आलो म्हणते बा पाटील आता. बबन मामा आपली सेटिंग लहान राजा कुठेतरी. तुम्हाला मस्त जुगाड लावता येते म्हणतात बा. काय पाहुणे बा काय बोलून राहिले राजा. जवळ माणसा तोंडाचे शब्द शोभत नाही. जाऊ द्या बबन भाऊ ते पाहुण्यात आपल्या गावाची जवळ त्याच जाऊ द्या तुम्ही. पण मा कसं लगन रू केलं आहे ना. मा कसं साखरपुडा व्हायला पण लगन होऊन नाही राहिलं. पण मली मजा घ्या आठवून राहिली ना. आपली तरी सेटिंग लावा मग. तेवढी सेटिंग लावून द्या ना आपली. काय पाटील काय पाहुणे बा काय बोलून का राहिली तुम्ही राजा. मी काय लफडे जोडणारा माणूस आहे का राजा. काय कनेक्शन जोडून देत असतो मी कोणाकोणाचे. काही राजा काही बोल नाही. काही तुम्हाला काही आहे की नाही बा लाज लज्जा काही शरम. काही बोलता का बा. माझी बदनामी करता का. मी म्हटलं का राजा बबन भाऊ तुम्ही लफडे खोरा म्हणून. आम्ही म्हटलं काय नक्की यायला कोण ना कोण सांगितलं रे गड्या. म्हणून तर हे कसं मला म्हणून राहिले हे कसं स्पष्ट नाही बोलून राहिले पण म्हणणं तेच आहे यायले. राजा बबन मामा मग आता जाऊ द्या. पण लाईना पाटला जुगाडला राजा लय माणूस लय तरसून राहिला ना. राजा तुम्ही काय बोलून काय राहिले बा. मी काय लफडेखोर दिसतो का की लफडे जोडणारा दिसून राहिलो तुम्हाला. एवढ्या बेशरम धंदे नाही पाहिजेत ना. आता आम्ही प्रेमानं म्हणून राहिलो बा तुम्हाला तर आम्ही बेशरम झालो का राजा. काय राजा बबन भाऊ कसं बोलून राहिलो तुम्ही. आता बा तुमच्या कांदे लागेल पुरत नाही बा. तुम्ही कसं माही उडवायला आणि लागेल आहे ना. माही काहीच ठेवणार नाही तुम्ही मला माहित आहे ना. या गावातले लोक लागेल पुरत रे बा. चाल बापा घरी चाल मुकड्यान घरी आता. पाटील कसा गेला बबन्या भाऊ. अरे बबन पोहून जाई नाही तर काय थांबीन काय. लफडच केलं बबन ना. त्याच गड्या बेकार नान झाला गड्या. मजूर सांगायला गेलो का आत एकही जण यायला तयार नाही रे गड्या. आणि जे यायला तयार आहेत ते म्हणतात आम्हाला 500 रुपये रोज पाहिजे. सांगा आता कसं करा माणसानं. आणि ते बी 6 ते 10. त्याच्यातही आम्ही जेवणही करू खावणही करू. हाग्या मुतेली जाऊ त्याच्यातच. आणि रोजदारी आम्हाला 500 लागेल. सरपंच आता ते लाडली बहीण योजनाच भेटली बाबा. आहे ते वैद्य 1500 भेटून राहिले तर ते काल्या कामाले येतील. तुमची गरज असेल तर ते रोजदार द्या ते मागतील ती. बाईले भेटली लाडली योजना आणि भावाले भेटली लाडला भाऊ योजना. आता कुणीच कामाला जाणार नाही आता. आणि आपली साथ गरज असेल तर त्याच्या तोंडातून ते शब्द ते रोजदारी काढतील. ती रोजदारी आपल्याला ते द्यायला लागेल. मग त्याने म्हटलं 1000 रुपये रोज पाहिजे आम्हाला तर तोच द्या लागेल. नाही तर मग तुमचे वावर पडले पडीत.
कामाला कोणी येणार नाही ना, फुकाचा पैसा भेटून राहिला ना आता. हाव ना गड्या देवीदास, हे दिवसेंदिवस लयच बिघडून राहिलं बा. आहेत खाऊ लोक करून राहिले आणि हे घेणं देणं काहीच गरज नाही बा योजनेची. काय गरज आहे, काय गरज आहे? बापा हे तर शेंबड्या पोराला समजते की या योजनेची गरज नाही म्हणून, पण कसं जे देणार आहे ते नाही समजत ना. ते त्याचा स्वार्थ पाहून राहिले ना. निवडणूक समोर आली आता, कसं वोट बँक आहे नाही काय, तर आम्ही तुम्हाला 1500 दिले मग आम्हाला मारा शिक्का. निवडून नाही द्यायले. तुमचं होय नाही इकडे काही बी, तुम्ही व्हा नाही इकडे बरबाद. पळत न लेखो तुमच्या शेतकऱ्याला म्हणा जमिना पोळीत. नाही आले चालतील मजूर, पण आम्ही 1500 रुपये देऊ यायले आहे ते वैते. हे योजना तयार करणारे लाडला भाऊन लाडली बहीण हे काय शेण खातात का काय माहित. अरे जे प्रकल्प तुम्ही न पहिले दिला ते पुरे करा ना. शेतकऱ्याला काय पाहिजे, धरण पाहिजे. धरण आलं तर पाणी येईन. आरोग्याच्या सुविधा पाहिजेत, हॉस्पिटल चांगले पाहिजेत. अरे त्या सरकारी दवाखान्यात पाणी ठेवा वाटत. हे 1500 रुपये तिकडे खर्च करा ना, हराम करो हो. तिकडे 5 स्टार सारखं हॉटेल सारखं हॉस्पिटल तयार करा ना, तरी डॉक्टर पुरवा ना. ते नाही दिसत. हे पाहिजे फक्त. याले 1500 देते, त्याला 500 देते, त्याला 200 देते. काय गरज आहे हो याची झक मारायची? सरपंच तुमचा जीव खडलो नका जीव. आता आपण अटे किती बंबललो तरी कसं आपलं कोणी ऐकणारच नाही ना. कसं आपल्या लोकायले फुकाचं खायला सवय बोलली ना. लोकायला जसं वाटतं बाबा 1500 भेटून राहिले म्हणजे लयच भेटून राहिले आपल्याला. अरे पण तुमच्या जीवावर काढून राहिले ना ते. गपकनी 200 गॅस वाढवतात. गपकनी 50 पेट्रोल वाढवतात इकडे. गपकनी डिझेल वाढवतात. कुठून देतात? तुमच्याच जीवावर देतात तुम्हाला 1500, पण तुम्हाला माहित पडत नाही ते. आजीगाव प्रकल्पच पाहणं 2000 पासून चालू आहे, अजून पुरा नाही होऊन राहिला. शेतकऱ्याला बुंदभर पाणी भेटलं त्यातलं प्यायचं. पण इकडे बाबा इकडे भलते पैसे खर्च करतील ते, पण कोणताच प्रकल्प धरणं पुरे नाही करतील ते. त्याच्यात खायला नाही भेटत ना. ते काही वोट बँक नाही. हे झालं राजकारण. कसं आहे माहिती आहे का, वोट बँकेचं मताचं राजकारण आहे. काय सरपंच, कोणतं मताचं राजकारण आहे बापा? कोणत्या बापा बड्या बड्या गोष्टी चालू आहेत. आले का नामदेवराव? बस बापा या. बापा मी मोठी बातमी घेऊन आलो तुमच्यासाठी. ती मोठी बातमी आहे बापा. आता नवीन कोणती योजना आली का बापा? नवीन काय 50,000 भेटून राहिले का आता महिन्याले? राजा सरपंच नक्की शेतकऱ्याला राजा 50,000 महिना केला ट्रेन चालू राजा. नक्की असं वाटून राहिलं मला. आली अशी माझी न्यूज टीव्हीवर. काही सांगता येत नाही बा. हे काही करू शकता. आता बाईले 1500 दिले तर शेतकऱ्याला 50,000 महिना द्यायला काय हरकत आहे? सरपंच बापा तो विषय नाही ना बापा. मागचंच तर खरखोटर बाकी आहे याच्याकडे. नमो शेतकरीचे पैसे कुठे भेटले? दुसरं काय देतील हे शेतकऱ्याला? काहीच नाही देऊ शकत. हे गाजरात नुसता. आपल्याजवळ तो विषय नाही. दुसरी नवीन न्यूज आहे आपल्याजवळ. कोणती बातमी आली? कोणती आहे बातमी? अरे ते हरची शिवलेची बायकोन बबन्या या दोघांचं चालू आहे टाका भिडेला न्यायचा. आज आम्ही न रंगी हात अमराईत पकडले. अमराईत. अरे बापा रे, अरे बापा शिवल्या दोस्त आहे ना बाबा बबन्या. दोस्ताच्या बायको सोबत केला का सूर्यानं? नाही तर काय तर. अरे बापा मी हळप झडप गेलो त्या अमराईत. तो कंदील बुडे माझ्यासोबत होता. दिसलं ना बापा हे कान पुढेच. 2 जण मस्त बापा एकामेका गप्पा चालू होतं बापा द्यायचं. बापा आम्ही ना बापा पायता बरोबर असले काही ना बापा ही गेलं बापा. हात पाय जोडले जाईन आमची. आता दुनिया किती बदलली बापा. हे लोक काय करून राहिले आणि हे काय करून राहिले सांगा. आता शोभते या दोघं बी या वयात. हे लपडे करून राहिले. आता वाटतं येईल जर शाक बी काही. सरपंच ते तर बेकारच होईल आहे. पण बापा हे अर्ची आणि बबन्या आमचे पाया पडत. गात माजन करू नका, कोणाला सांगू नका. पण काय गोष्ट दबते का बा? पोटातली गोष्ट होटार येतेच ना बा. मी लय म्हटलं की सांगूच नाही कोणाला, पण तुम्हाला मला सांगाच वाटलं बा. त्या नामदेव भाऊ तो विषय सांगूच नका आम्हाला. ते सारं वाया जायलाच घर आहे. काही कसं त्याच्या डोक्यात घ्यायलाच पुरत नाही काही. तो विषयच बंद करून टाका. अरे बापा विषय बंद करते रे बापा देवीदास. नाव नाही घेत आता बस. बंद विषय. चला मित्र पा पुढे. हे आता काय होते तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा. बरं पा पुढे. बाई बबन्या आहे का घरी? बबन्या आहे का घरी? घरीच आपलं ते काऊन काय होतं? त्याला बोला बरं. बोला काम आहे बरं मुली. बोला त्याला लवकर. बरं बोलावतो बाबा. इकडे यावं. हे शिवलाल भाऊ तुम्हाला बोलावून राहिले. येते रे भामटा. येते रे भरा आहे बैर. येतस तू ये फक्त तू. बबन्या ये तू फक्त. तुझ्या पाठीचे साल्टो काढले तर मग म्हणतो का हाय शिवल्याने. मा घरी हात टाकला ना बाबू. थांबतो त्या बजेटच बसवतो मी.
हो बाई लवकर बोलाव त्याले. कुठे येतो तो कोण्या नाही आता येतो. बोलाव लवकर. हा ना बापा भाऊ आवाज तर देऊन राहिली मी त्याले. येतीनच ना आता. थांबा ना. या ना बापा या ना. किती टाइम लावता. या लवकर. काय म्हणते रे बा शिवल्या आता? हा काय आला मा घरी आता? हा काय होतं रे बा? माहित पडलं वाटते गड्या आले. नक्की कोणी बुड्याने सांगितलं रे भाऊ गेली भाऊ खबर आपली. काय खरं नाही आता. भांडण जाय भाऊ. बबन्या येणार रे. येणार गड्या. पार्टीला जाणार ना आपल्याला. काय गड्या माणूस आहेस तू. हा फुका जेवण असली सोडत नाही गड्या तू. ये ना बाहेर ये ना. जाणार ना आपल्या पार्टी चालत नाही का तू? दारू मारू बियांचा डिसा. या ना बापा या ना. लवकर या ना. शिवलाल भाऊ एवढा आवाज देऊन राहिले बापा तुम्हाला पार्टीला जाणार आहे ना बापा. जा या लवकर. काय रे शिवलाल काय? बापा काय म्हणून राहिले तुम्ही? काय आहे शिवलाल भाऊले? ते शिवलाल भाऊ तुम्हाला पार्टीला बोलायला आले ना. पार्टी आहे ना तिकडे. जा ना. मला एक प्लेट भाजी आणजा बापा. मी स्वयंपाक नाही करत आता. बरं आपलं भागून जाते का सांजेचं. पार्टी नाही हे मला झपके द्यायची पार्टी आहे. तिकडे नेऊन मला दाबीन तो आता. हो त्याला माहित पडलं काही ना काही. त्या बायकोचं माया चालू आहे म्हणून तो घर लोक आला. माझी बायको म्हणते पार्टी आहे. भाजी आणजा म्हणते मला एक प्लेट. हो भाजी तूच मला हैत घेऊन येतो. हैतची पुडी घेऊन सोबत. इकडे येणार बाबा. काय आले का बायकोच्या मागे राहून राहिला का? काय माणूस आहेस. ये इकडे ये तू. आलो ना शिवलाल भाऊ. हा बोल ना काय म्हणते. आता का तुला का दहा खेप सांगू काय मी? चाल आपल्याला जाणार आहे. कसं आपल्या घरी पार्टी ठेवलाय. मी मस्त कसं 2 किलो चिकन आणलाय. एक बंपर आणलाय दारूचा. हा जमके पार्टी आहे ना. चाल आपल्या घरी जा. माझी बायको एक नंबर टाप भाजी बनवते. तुनच खायला माझ्या बायकोच्या हातची. खायला घेऊन तू ना. गळ्यात आहे हो म्हणा की नाही म्हणा बा. जा की नाही जाय बा त्या घरी लगा. खोलीत कोंडून मारोस ना लगा. झोडोस ना आपल्याला. त्याच्या बायको जाऊन आपलं आहे म्हणून माहितच ना पोळो याले. अरे गड्या पुरी धाकधूक आहे बा. गळ्या शिवला चिकन खाल्लं ना. म्या पाया पोटच दुखून राहिलं गड्या. आधी मी काही खात नाही गड्या. चिकन माझ्या सोडेल जा. काही येत नाही बा मी काही येत नाही रे गड्या. जाणं ते शिवलाल भाऊच्या घरी चिकनची भाजी आहे ना. मला एक प्लेट आणा. तुम्ही खप खात जेवढं लागलं तेवढं. स्वयंपाक करायचं काम नाही ना आपल्याला. टेन्शन नाही ना एका सांजेचं. फुका फाकाचं खायला भेटून राहिले. या माणसाला खाता येत नाही ना. एखादा माणूस खप जाते त्यातून खप खाऊन येते. मला एक प्लेट आणते पण नाही. बयाळ आहे हा माणूस. करता येत नाही खाता येत नाही या माणसाला बरोबर काही. काय माहित आहे तो मला कासाठी नेऊन राहिला तडसाच. खोलीत कोंडून पाठवते मला तो. काही चिकन नाही मला समजून राहिलं हे चिन्ह काय जाणार. माझी बायको म्हणते जा म्हणते तुम्ही. आता कसं कराल बा. इकून ओळा निकून हिर आहे बा. आता कसं रे बबन्या. आज काही खरं नाही गड्या. इकून बायको म्हणते जा. तो न्यायला तयार जा शिवल्या. शिवला मला काही जमत नाही गड्या. चिकन खाल्लं की नाही मला सायचं पचतच नाही ते. मी काही खात नाही चिकन. मी येत नाही रे बा. माझ्या घरी मी बापा बेसन भाकर खाईन. चिकन तूच खाय. बाबा बबन्या मला पहिले समजलं होतं बा की तू चिकन खात नाही म्हणून. पहिलेच मी 1 किलो मासू आणून ठेवला तुझ्यासाठी स्पेशल. तू टेन्शनच न घेऊ. तू फक्त चाल आपल्या घरी चाल. तू टाप भाजी बनवायला लावतो. मस्त 2 जण खाऊ. असं आता लोटत पाठत आपल्याला नेतेच रे भाऊ. हा काही आपल्याला काही आता घरी ठेवत नाही भाऊ. नेतेच हा कसा तरी. आणि माझी बायको हा त्याला सपोर्टले. जाणं चिकन ना खात बापा. तुम्ही तर मच्छी आणलाय ना. ते शिवलाल भाऊ ना. जाणं लवकर. आपलं भागून जाते ना बापा. तुम्हाला समजत काऊन नाही. मॅटा का तुम्ही? अरे चाल ना तू. फक्त चाल तसे मा घर लोक तर ये तू. थांब ना तू. मग कसा बजेट आहे पाय ना तू. बबन्या तुझ्या जर हड्ड्यात नाही मोडले 4-5 तर मग म्हणतो तू चिकन नाही खात म्हणते. मासुही नाही. थांब तू काय खातं तर पाहतो ना आता. ना खायच्या ना हाग्याच्या कोण्याच लायकीचा ठेवत नाही. चाल फक्त घर लोक चालतो फक्त. त्याबरोबर मा बायकोचाही पिशा आहे. फक्त तू घर लोक चाल आता. कसं तरी तुला ओळख थाळत नाही ना मला. काही सोडत नाही गड्या नेल्याशिवाय आता हो म्हणा की नाही म्हणा. हा नेतेच आपल्याला आता शिवल्या. गुजरासारखा चिटकला ना आता. हा काही आता निघत नाही भाऊ. चालणार गड्या बबन्या. काय मिनता लावा लागतात गड्या. नाही तर लेका एक आवाज मालक बिंग पैसेच गड्या माग. मग काही खास न लेका दारूत डबरातलं पाणी पिला का तू. आणि आता तुले बिस्लरीच पाणी पाजून राहिलो दारू मध्ये. मग चिकन नाही खात तर बा मासही खाऊ घालून राहिलो तरी बा तुला मिनताच लावा लागून राहिल्या. अरे चाल गड्या चाल लवकर. जाणं बापा जाणं. एवढे शिवलाल भाऊ तुम्हाला निमता लावून राहिले तर तेवढे समजून नाही राहिलं काय. जाणं तुम्ही काऊन एवढे नाना करून राहिले. काऊन नाही तर बापा एका आवाजावर पटकन पळत जाता तुम्ही. जाणं आता बी. बाबा चाल शिवलाल. तू आता एवढं म्हणून राहिला बा. एवढा नांदा लावून राहिला तर चाल बा. आता घेतो शकून आता. हैची पुढे सोबतच न्या लागेल लायले. कुकडे सुजून आता काही सांगता येत नाही शिवलाल आपले. चाल लवकर चाल बापा चाल. मित्र होरेरू जागा आपण उद्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन चॅनलला सबस्क्राईब करा.